मार्क्स किती किती आलेत बाबा? मार्क्स चांगले आलेत. वैष्णवी किती आलेत? थोरात 68. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आली का वैष्णवी? जॉईन झाली का आणखी नाही झाली? आहे 68. अंजलीला पण किती आले आहेत? 68. चांगली गोष्ट आहे. पण आता 70च्या पुढे मार्क आले पाहिजेत. 70च्या प्लस पाहिजेत. 70 प्लस. 72, 76 किंवा 80. 1, 2 किंवा 3 मिस्टेक झाल्या पाहिजेत. आता ह्या 3 झालेत. 1 किंवा 2च मिस्टेक झाल्या पाहिजेत. कळलं? तर आणखीन वाटतात का बघा. राजश्री, रितेश, आदित्य, शिवम 64 आहेत. धनश्री पण 64, मोहिनी पण 64. 64चे भरपूर आहेत. संकेत पण 64. चांगली गोष्ट आहे. छान. सर्वांचेच मार्क चांगले आहेत. सर्वांचेच मार्क्स चांगले आहेत. भक्ती 60, पांचाळ 56. पांचाळ वाढले पाहिजे ना मार्क आणखी. वैष्णवी फक्त दिसायला तिथं पांचाळच असावी कदाचित. हा, वैष्णवी मार्क थोडे वाढले पाहिजेत. अभ्यास करा. वैभव, शिवम आणि विष्णू आणखीन थोडे थोडे मार्क वाढले पाहिजे. चांगले झाले, चांगले झाले. आणखीन वाढले तर चांगली गोष्ट आहे. ओके, चलो फिर क्या करने का, चालू करने का, आगे देखने का क्या है? ओके, चलो. गुड मॉर्निंग विष्णु. वैष्णव गुड मॉर्निंग. चलो, तो क्या हुआ है, क्या करने का? देखो, तो और एक बार मैं रिवाइज करता हूं सर क्वेश्चंस. ठीक आहे. डाउट्स काय असतील तर मला पाठवून द्या. डाउट्स काय असतील पेपर मधले, तुम्हाला वाटत असतील आन्सर चेंज वगैरे आहेत तर मला पाठवून द्या ना. उद्याच्या लेक्चरचा हाफ पार्ट आपण डाऊट साठी देऊया. उद्याच्या लेक्चरचा हाफ पार्ट आपण डाऊट साठी देऊया. क्वेश्चन पेपर मधले काय डाऊट्स असले तर शोधून काढा. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये मला रिमाइंड करा. आपण अर्ध्या वेळेत डाऊट्स घेऊ. आहे बॅच वसमत रोडला पण आहे आणि जिंतूर रोडला पण आहे. ऑफलाईन जेव्हा चालू होईल तेव्हा देशमुख हॉटेलच्या जवळ पण बॅच चालू होणार. आणि काय बोलतात त्याला, पेडगाव रोडला, जिंतूर रोडच्या तिथून आत जातो ना, पेडगाव रोडला पण बॅच चालू होणार. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी आहेत. ज्यांना जिथं जवळ आहे ते तिथे येऊ शकतात. चलो, तो क्या चालू है अपना, क्या चालू है, क्या चालू है? डेरिवेटिव चालू है. डेरिवेटिव चालू था, उसके साथ बाबा भी चालू था. बाबा खत्म. बाबा थोड़ा चालू था, बाबा भी रिवाइज किया थोड़ा सा. तो वैक्सीन से ज्यादा इफेक्टिव्ह क्या है? कोरोनिल है. कोरोनिलचं एकच पॅकेट खाल्लं तर डबल डोसच्या वॅक्सिन पेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. हे आपण बघितलं 2 दिवसांपूर्वी. आज काय बघायचं आहे? ई रेस टू एक्स. बरोबर का विष्णू? विष्णू, तो ई रेस टू एक्स. सिटी स्कॅन वगैरे काही करायची गरज नाही. सिटी स्कॅन वगैरे काही करायची गरज नाही. कोरोनिल खाल्ला आणि प्राणायाम केला की गेम ओव्हर. कोविड भर. चलो, ई रेस टू एक्स. फर्स्ट करायचं फक्त. ऑक्सीजन फुल. ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स क्या है? इसका डेरिवेटिव ई रेस टू एक्स. ई रेस टू, नो सर म्हणाले. ई रेस टू एक्स चा डेरिवेटिव किती? ई रेस टू एक्स. एक्स रेस टू एन चा डेरिवेटिव काय? एक्स रेस टू एन चा डेरिवेटिव एन. एक्स रेस टू एन मायनस 1. डेरिवेटिव ऑफ एक्स रेस टू एन इज व्हॉट? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. देन ए रेस टू एक्स काय? ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ए रेस टू एक्स काय? ए रेस टू एक्स ऍज इट इज इंटू लॉग ऑफ ए.
त्यानंतर काय झाला साइन एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स tan एक्स सेक स्क्वेअर एक्स कॉट एक्स. तुम्ही आठवते का बघा नाहीतर मी फक्त बडबड कराल आणि तुम्ही इकडे तिकडे बघाला. तुमच्यासाठी रिवाइज करायला मी रोज कळते ना. मग हेडफोन लावा, टेबल आणि चेअरवर बसा आणि व्यवस्थित लक्ष द्या. कॉट ऑफ एक्स काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट ऑफ एक्स काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सेक एक्स काय सेक एक्स टॅन एक्स. सेक एक्सचा काय डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. कोसेक एक्स काय मायनस कोसेक एक्स कॉट एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. आणखीन काय राहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. बर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल ओय रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल चला काढा करो y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स y डॅश. करो फाइंड आउट किती येते बघा. ट्राय मारा येते का बघा. चलो करो डेरिव्हेटिव्ह ऑफ y डॅश रूट ऑफ एक्स. भक्ती चव्हाण रेग्युलर करा लेक्चर. मध्ये मध्ये नव्हती बहुतेक ना. आणि भक्ती सावंत पण 1-2 दिवस दिसली नाही मला. ऍबसेंट राहू नका. ठीक है चलो बोलो इसका रूट ऑफ 1 नहीं आता रे. 1 नहीं. इसका कितना आ रहा बोलो. रूट ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह किती रूट ऑफ एक्स ला कसं लिहिता येते ओय. रूट ऑफ एक्स ला कसं लिहिता येते रूट ऑफ एक्स ला लिहिता येते एक्स रेस टू हाफ. रूट ऑफ एक्स इथंच लिहितो एक्स रेस टू हाफ. इथं डेरिव्हेटिव्ह लिहायचं ना. रूट ऑफ एक्स ला काय लिहिता येते एक्स रेस टू हाफ. मग काय नो टेन्शन. इंडेक्स असला तर प्रत्येकाला असंच करायचं आहे. इंडेक्स बिकम्स कोइफिशियंट and index decreases by 1. जो डोक्यावरचा हाफ आहे that comes forward. डोक्यावरचा हाफ आहे that comes in front here. हाफ डोक्यावरचा हाफ आहे that comes in front here. and index decreases by 1. so हाफ अर्ध्यातून 1 गेला. हाफ मायनस 1 हा डोक्यावरचा समोर आला आणि हाफ मायनस 1. हाफ मायनस 1 किती आहे मायनस हाफ. अर्ध्यामधून 1 गेला तर मायनस हाफ येणार. हाफ मायनस 1 मायनस हाफ. मग मायनस हाफ किती येते इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट अँड इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. असंच असतंय. आणखीन काय मला काय लिहिता येते 1/2. हे 1/2 एक्स रेस टू मायनस हाफ इन डिनॉमिनेटर बिकम्स एक्स रेस टू प्लस हाफ. एक्स रेस टू मायनस हाफ इन डिनॉमिनेटर इट बिकम्स एक्स रेस टू प्लस हाफ. ओके का बरं वरचा खाली आला की साइन ऑफ इंडेक्स चेंजेस. मग साइन ऑफ इंडेक्स मायनस आहे खाली आला की प्लस झाला. मग यालाच काय लिहिता येते 1/2 रूट एक्स. 1/2 दिस इज रूट ऑफ एक्स. 1/2 रूट एक्स. मग बुक्स मध्ये कधी कधी तुम्हाला असं पण दिसेल रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय 1/2 रूट एक्स. पण कोणत्या रूल नाही तर हाच रूल आहे बेसिक रूल. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येते. पण हे कोणत्या रूलने केला या रूल एक्स रेस टू एनच्या रूलनेच येते ते पण. सो रूट एक्स का डेरिव्हेटिव्ह कितना है 1/2 रूट एक्स. कितना रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1/2 रूट एक्स. ठीक आहे चलो लिहा रूट एक्सचा लिहा. काय बोलतेस वैष्णवी मला कळणं झालंय. हे रिपीट करू का करतो लिहून घे. हे लिहून घे मी करतो रिपीट करतो.
एक्स इज इक्वल टू 1 कसं पुट करता येईल? एक्स इज इक्वल टू 1 पुट करता येणार नाही. एक्स 1 आहे कुठं सांगितलंय? एक्स 1 आहे असं कुठं सांगितलंय? रूट एक्सचं काय फाइंड आउट करायचंय? करतो मी रिपीट, लिहून घ्या. चला याला रिपीट करतो मी, लिहून घ्या. चलो बघा, मी रिपीट करायला चलो मी रिपीट करायला बा. काय? डेरिवेटिव्ह ऑफ रूट एक्स. डेरिवेटिव्ह ऑफ रूट एक्स वी हॅव टू फाइंड आउट बाय युझिंग दिस सिंपल रूल एक्स रेस टू एन. म्हणजे इंडेक्स आहे ते समोर आला, जे इंडेक्स आहे ते समोर आला आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1, हेच रूल आहे. आणखीन काय? मग एक्स रेस टू हाफ आहे, इंडेक्स काही का असना एक्स रेस टू हाफ आहे. रूट मीन्स व्हॉट? रूट मीन्स एक्स रेस टू हाफ. रूट आहे एक्स रेस टू 1/3 आहे, एक्स रेस टू 4 आहे, एक्स रेस टू 7 आहे, एक्स रेस टू -7 आहे, एक्स रेस टू -9 आहे. काय का असना, ऑलवेज सेम रूल. Always same rule. X raised to index. X raised to index is how much? Half. X raised to index is how much? Half. So index comes in forward. Index comes in forward and index decreases by 1. Half minus 1. अर्ध्यातून एक गेला तर मायनस अर्धा राहते, एवढं तर कळलं ना. हाफ मायनस 1. मग हाफ मायनस 1 किती येते? मग हाफ मायनस 2/2 चालते ना. 2/2 म्हणजे 1 आहे. हाफचा हाफ -1. 1 means 2/2. So 1 minus 2 is how much? 1 minus 2 is -1/2. So -1/2 is the answer. So -1/2 is the answer. याचं फक्त सबट्रॅक्शन हा. सो डोक्यावरचा इंडेक्स आहे ते समोर आला आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. ठीक आहे, मग हाफचा 1/2 लिहिला. x raised to -half. When this comes into denominator, it becomes plus. इंडेक्स becomes plus झाला आणि x raised to half म्हणजे रूट ऑफ एक्स. मग रूट एक्सचं काय पार्ट करून ठेवायचं, म्हणजे पार्ट केला तरी चालते किंवा या बेसिक रूलनं काढला तरी चालते. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1/2 रूट एक्स. क्लिअर सर्वांना? चला बोला. वैष्णवी क्लिअर का? ओके. तो बा आतापर्यंत काय काय रूल झाले? डेरिव्हेटिव्हच्या समेशनचा रूल झालाय. हाऊ टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ समेशन of two functions, how to take derivative of subtraction of two functions, how to take derivative of multiplication of two functions. कसं बा असं फंक्शन फर्स्ट प्लस सेकंड किंवा फंक्शन बरं, मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा? पहिलं फंक्शन आणि दुसरं फंक्शन, म्हणजे एक साइन एक्स असेल, एक e raised to x असेल, वेगवेगळे फंक्शन आणि त्याची समेशन आहे. मग डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि दोघांची समेशन मारा. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, दोघांची समेशन मारा. सबट्रॅक्शन असेल तर तसंच याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह, सबट्रॅक्शन तर सबट्रॅक्शन, प्लस असेल तर प्लस ला. गेम ओव्हर. अँड व्हॉट इफ मल्टिप्लिकेशन इज देअर? पहिलं एक फंक्शन आहे, याची पण प्रॅक्टिस केली आपण काल, याची पण प्रॅक्टिस करू, आज पण करायची, आणखी काल पण केली. मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स. इफ y is equal to multiplication of two functions, म्हणजे एक कोणतरी साइन आहे, एक a raised to x आहे, एक कोणतरी cos x आहे, एक काय x raised to 4 आहे, एक काय
ई रेस टू एक्स आहे, एक आहे साइन एक्स, काही असू शकते दोन्ही फंक्शन. मग मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह असा करता येत नाही. मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह कसा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन. हा 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 ऐसा नहीं चलता. फर्स्ट फंक्शन का डेरिव्हेटिव्ह, सेकंड का डेरिव्हेटिव्ह और उनका मल्टिप्लिकेशन, ऐसा नहीं चलता. दिस इज रॉंग. मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह घेताना असं करता येत नाही. पहिल्याचा घेतला, दुसऱ्याचा घेतला आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन. हा 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 काय रूल, काय एक एकट्याला करायचं. लक्षात कसा ठेवायचा, लक्षात कसा करायचा, एक एकट्याला करायचं किंवा एक एकट्याचा घ्यायचा. काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. एक एकट्याला करायचा किंवा एक एकट्याला घ्यायचा. कळतंय विष्णू, विष्णूला कळते, त्यामुळे विष्णूला मार्क यायले आता चांगले. ओके, चांगली गोष्ट आहे. एक एकट्याला करायचा. विष्णू काय म्हणतो, विष्णूने कसा ट्रिक कशी काढली, विष्णू म्हणतो एक एकट्याला करा, म्हणजे एक एकट्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह करा. कसा करायचा. ओके विष्णू, ऐसा कैसा. चलो, मग हा घेतला फंक्शन, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला आहे तसा, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस, मग सेकंड आहे तसा घेतला, सेकंड आहे तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. सेकंड फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. एक एकट्याचा केला, कळलं ना, एक एकट्याचा केला. गुड रितेश. आता काय म्हणाला रितेश, म्हणाला सर डिव्हिजन असली तर काय. सांगतो मी सांगतो. रितेश काय म्हणाला, डिव्हिजन असली की कसं करायचं. मी सांग ना, डिव्हिजन असली कसं करायचं बघायचं. मग यू डिवायडेड बाय डिव्हिजन असेल तर कसं करायचं मग डेरिव्हेटिव्ह, यू डिवायडेड बाय वाय. कसं करायचं मग, बा असं करायचं. थोडं डिव्हिजनचं थोडंसं डिफिकल्ट आहे, डिव्हिजनचं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण मी जसं बोलतो तसं लक्षात ठेवा. मी जसं बोलतो लॉ तसा लक्षात ठेवायचा. हा पण कसा लक्षात ठेवायचा, यू व्ही डॅश प्लस यू डॅश व्ही. काही टीचर तुमच्याकडून असं पण पाठ करून घेतील, काही टीचर असे पण पाठ करून घेतील, काय यू व्ही डॅश प्लस यू डॅश प्लस व्ही असं पाठ करू नका. मग ते अप्लाय करायला येत नाही. त्या मास्तरांनी सॉल्वच केलं नाही कधी, त्याने अप्लायच केलं नाही, फक्त रट्टा मारून येऊन शिकवायला, मग त्यांना कळणार पण नाही कसं टीच करायचं आहे. मी जसं बोलालो तसंच लक्षात पण ठेवणार. कसं लक्षात ठेवणार, टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन ऍट अ टाइम हियर फॉर मल्टिप्लिकेशन रूल. व्हॉट आय एम सेइंग, टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन ऍट अ टाइम. सो हियर टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस हियर टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, असं लक्षात ठेवायचं रूल. कळते ना, मग अप्लाय करताना सोपं जातं. इथं बघा कसं लक्षात ठेवायचं, डिव्हिजन मध्ये बघा कसं लक्षात ठेवायचं. बघा थोडं डिव्हिजन थोडंसं डिफिकल्ट आहे. बघा डिनॉमिनेटर स्क्वेअर. फर्स्ट काय करायचं, खालचा आहे ना खालचा, त्याचा स्क्वेअर करायचा. खालचा म्हणजे काय, खालचा म्हणजे डिनॉमिनेटर. फर्स्ट व्हॉट, डिनॉमिनेटर स्क्वेअर. सेकंड काय, डिनॉमिनेटर ऍज इट इज. फर्स्ट काय, डिनॉमिनेटर स्क्वेअर, पहिलं काम. मग डिनॉमिनेटरला वर आहे तसा ठेवायचा आणि न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. स्क्वेअर ऑफ डिनॉमिनेटर ऍज इट इज, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस, मग वरचा आहे तसा उलटा मायनस असतं ना, डिव्हिजनला मायनस, मल्टिप्लिकेशनला प्लस, डिव्हिजनला मायनस. मग वरचा आहे तसा, हा आहे तसा ठेवायचा आणि खालच्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग मल्टिप्लिकेशनचा रूल आणि डिव्हिजनचा थोडाफार सेम आहे. काय, एक एकट्याचा करायचा आहे, एक एकट्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, पण इथं मायनस आहे. एक एकट्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. पहिला कोण घ्यायचा, जे डिनॉमिनेटर आहे त्या ऍज इट इज, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर ऍज इट इज, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, आणि खाली डिनॉमिनेटर स्क्वेअर आहे. ठीक आहे. चलो हा रूल लिहून घ्या. चलो राईट दिस रूल. याच्यावरचे न्यूमरिकल्स काय करूया आता, प्रॅक्टिस करू. चलो राईट दिस रूल and then we will practice numericals about this rule.
ओके चलो चलो दादा करे हो गया। तो कैसे याद रखना है, कैसे याद रखना है? डिनोमिनेटर स्क्वायर, डिनोमिनेटर स्क्वायर, डिनोमिनेटर एज इट इज, डिनोमिनेटर एज इट इज डेरिवेटिव ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर एज इट इज डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर. कळते? खालचाचा स्क्वेअर खालचा आहे तसा ठेवायचा, मग पुढचा गेम सोपा आहे. खालच्याचा स्क्वेअर खालचा आहे तसा, पुढचा गेम मग सोपा आहे. चलो प्रॅक्टिस करू, मग आणखीन लक्षात राहतं. प्रॅक्टिस करू. चलो उद्यापासून काय करू? उद्यापासून ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करू. आजपर्यंतची डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस बस झाली, उद्यापासून ऍप्लिकेशन स्टार्ट करूया. ठीक आहे चलो. तो कैसा है, y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. y is equal to sin x upon cos x. चलो write this numerical. We have to find out derivative of this. पुढे लिहायचं तर लिहून ठेवा. Find out derivative of y. Find out derivative of y. फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ y. ठीक आहे चला बघा. मग याचा डेरिव्हेटिव्ह, चला व्यवस्थित शांत बघा सर्वजण, शांत बघा. हर्षवर्धन रेग्युलर करायला लेक्चर, हर्षवर्धन पण रेग्युलर करत नाही बघा. हा हर्षवर्धन रेग्युलर करा लेक्चर. हा तुम्हाला 11th ज्यावेळी चालू होईल आणि 1-2 महिने होतील का तेव्हा कळणार, अरे ते फाउंडेशन खूप इम्पॉर्टंट होतं, त्यावेळी कळणार. आणि आता कसं आहे, लाईव्ह लेक्चर्स बघितला की एकदम सोपं आहे. लाईव्ह लेक्चर्स बघितला की इंटरेस्ट येते, मजा येणार. पण नंतर ते व्हिडिओ लेक्चर्स इतके सारे एकदाच बघायचे म्हणल्यावर मग बोर होणार, कळते ना. त्यामुळे बघा खूप बेनिफिट होणार. आणखीन कोण कधी मध्ये मध्ये करायला रे? नाही बाकीचे कराले, रेग्युलर कराले बाकीचे. चलो मग याचं तर डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. याचा डेरिव्हेटिव्ह तर ऑलरेडीच माहिती आहे. साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज व्हॉट? साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज tan x, and derivative of tan x we already know, sec square x. Sin x upon cos x we already know, it is tan x, and derivative of tan x we already know, it is sec square x. मग डिव्हिजन रूल यूज करून बघू याचा बरोबर सेक्स स्क्वेअर येते का? डिव्हिजन रूल आहे आता जे बघितलं आपण, त्याचा यूज करून बघू बरोबर याचा सेक्स स्क्वेअर येते का? कळते ना. ठीक आहे चला व्यवस्थित बघू. आता फक्त समोर लक्ष द्या. ओके चलो आईज ओनली ऑन द बोर्ड. चलो देखो इधर, तो वाई डैश. चलो फक्त बोर्ड, ओनली बोर्ड. इधर वाई डैश. सो हाउ टू टेक डेरिवेटिव? बा व्ही यू डॅश मायनस यू व्ही डॅश. असं पार्टच करायचं नाही. पार्ट कसं करायचं मी तसं सांगतो तसंच. मी 12th ला असताना पण तसंच पार्ट केलं होतं, मला कोणत्या टीचरनं सांगितलंच नाही. यू आणि व्ही मध्येच रट्टा मारला होता. पण ते यू आणि व्ही मध्ये रट्टा मारला तर ते अप्लायच करता येत नाही. यू आणि व्ही मध्ये जर पार्ट करून ठेवला का तुम्ही, अप्लायच करता येत नाही. पार्ट कसं करायचं? मग मी म्हणालो फॉर्म्युला लर्न कसा करायचा, मी सांगलो तसाच लर्न करायचा. बा कसा? डिनॉमिनेटर स्क्वेअर, राईट. डिनॉमिनेटर स्क्वेअर, कुठला यू आणि कुठला व्ही त्याच्यात पार्टच करायचं नाही. डिनॉमिनेटर स्क्वेअर
डिनॉमिनेटर ऍज इट इज, डिनॉमिनेटर स्क्वेअर मारला, डिनॉमिनेटर ऍज इट इज, नो चेंज, into derivative of numerator, denominator square, denominator as it is, into derivative of numerator. Derivative of numerator, derivative of sin x is how much? Derivative of sin x is cos x. Denominator square, denominator as it is, right? Derivative of numerator minus खालचा स्क्वेअर, खालचा आहे तसा, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह. आता मग उलटा करायचा, मायनस केला इथं मायनस आहे, मग वरचा आहे तसा, वरचा आहे तसा, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह. न्यूमरेटर ऍज इट इज, नो चेंज, and derivative of denominator, derivative of cos x is how much? Derivative of cos x is minus sin x. गेम ओव्हर, संपला. कळते? संपलं, एवढंच डेरिव्हेटिव्ह आहे. परत एकदा बोलतो, एकदम सोपं सोपं असते, मी पण सांगतो तसं लक्षात ठेवा. मी सांगताना तुम्हाला वाटणार अरे हे काय सर ट्रिक सांगाले, असं लईच हवा करून सांगाले, काय एवढी इम्पॉर्टंट ट्रिक आहे का? इम्पॉर्टंटच ट्रिक आहे. फॉर्म्युला पार्ट कसा करायचा, फॉर्म्युला लर्न कसा करायचा, अप्लाय कसा करायला लागतंय, तसाच लर्न करायचा, मग अप्लाय करणं पण सोपं जाते. कळतं ना? खूप इम्पॉर्टंट आहे हे लर्न करणं पण. देखो कैसा, डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. त्याचा डेरिव्हेटिव्ह एकदा मारला की संपला. मग हा आहे तसा, न्यूमरेटर ऍज इट इज, याचा मग डेरिव्हेटिव्ह, एक एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह एक एकदा घ्यायचा, आणि मध्ये मायनस. सो दिस इज मायनस, this minus becomes plus, this is sin square, this is cos square, this minus minus plus, sin square plus cos square is how much? 1. Cos square plus this is sin square, plus झाला ना minus minus, sin square plus cos square 1 आहे, and divided by cos square x. 1 upon cos square is sec square x. आला का बघा, tan x चा डेरिव्हेटिव्ह होते किती? sec square x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x. बरोबर आलं ना? ठीक आहे, चला लिहून घ्या. कॉस कॉस डबल झालं नाही अश्विनी, क्लिअर झाले का? अश्विनी नाही, आकाशनी कॉस कॉस डबल झालं नाही. डिनॉमिनेटर ऍज इट इज, आणि मग वरच्याचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज ऑल्सो कॉस, देअरफॉर कॉस अँड कॉस. कळलं ना? डिनॉमिनेटर ऍज इट इज, अँड आय हॅव टेकन डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, सो डबल कॉस, दिस कॉस, डिनॉमिनेटर कॉस and derivative of numerator, असे मिळून डबल आले. चलो हो गया रे. चला करू, आणखीन एक्झाम्पल्स करू, हळूहळू करत जाते, आणखीन एक्झाम्पल्स करू, हळूहळू करत जाते, पण फुल कॉन्सन्ट्रेशन करायचं, एकदम युजफुल. फिजिक्स साठी, फिजिक्स मध्ये फोडायचं आहे तर एकदम युजफुल आहे. ओके चलो बा. आणि फिजिक्स मध्ये प्रत्येकाला फोडायलाच लागणार आहे. फिजिक्स मध्ये डबल सांगतो बा, फिजिक्स मध्ये प्रत्येकाला फोडायलाच लागणार आहे. मेरिट कितीचं लागतंय? 570 ला लागले. लास्ट इयरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ काय? 570. मग 570 ला टच करायचा आहे तर फिजिक्स मध्ये मिनिमम 120 पाहिजे. 570 टच करायचा तर फिजिक्स मध्ये मिनिमम 120 पाहिजेत नीट मध्ये. आणि 120 साठी जे आपले टॉपिक व्हायला बेसिक मॅथ्सचा प्रत्येक टॉपिक आलाच पाहिजे. सो विदाउट दिस कोर्स, विदाउट फाउंडेशन, नीट क्रॅक करणं होतच नाही, करायलाच पाहिजे. कळतं ना? त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन करा. ज्यांना पण वाटते की आपण MBBS क्रॅक करायचं आहे किंवा गुड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं आहे, हे सगळे टॉपिक्स एकदम मस्त आहेत. विदाउट हे फाउंडेशन करतात गुड मेडिकल, गुड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणं पॉसिबलच नाही.
कळलं ना? त्यामुळे व्यवस्थित करा, मी सांगतोय ते करा आणि आत्ताच करा. तुम्ही म्हणणार नंतर करतो, आणखीन एका महिन्यानं, होत नाही, आत्ताच करा. चलो बा. बा कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर एक्स दोन्हीचा मिनिंग एकच असते. कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर एक्स दोन्हीचा मिनिंग एकच आहे, फक्त लिहायची स्टाईल वेगळी आहे, मिनिंग एकच आहे. फाईव्ह सिक्स बेसिक चॅप्टर्स लागते. कोणते कोणते मी फर्स्ट डे ला इंट्रोडक्शनच्या लेक्चर मध्ये सांगितले ना, ते 5-6 बेसिक चॅप्टर्स लागतात आपल्याला फिजिक्स साठी. चल परत मी रिपीट करतो एकदा, आणखीन मग नेक्स्ट न्यूमेरिकल करूया. जस जसे न्यूमेरिकल्स होतील तस तसं कळ जाते. आता पूर्ण परत मी एकदा रिपीट करतो. डिनॉमिनेटर स्क्वेअर, डिनॉमिनेटर वर लगेच चढवायचा, याला डिनॉमिनेटर खाली याला स्क्वेअर मारला तर हा आहे तसा वर चढवायचा विदाउट एनी चेंज. मग आहे तसा चढवला की याचा डेरिव्हेटिव्ह मारला, मग याचा एकदा डेरिव्हेटिव्ह मारला, मध्ये तर मायनस आहे, याचा एकदा डेरिव्हेटिव्ह मारला की हा पलीकडे कसा आहे तसा, याचा स्क्वेअर मारला की वर चढवून एकदा द्यायचा, मग याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तसा म्हणलं की वरच्याचा डेरिव्हेटिव्ह. कळतं? मग एकदा याचा डेरिव्हेटिव्ह मारला की दुसऱ्या वेळी आहे तसा ठेवायचा, मग आहे तसा ठेवला की खालच्याचा मग डेरिव्हेटिव्ह मारला. कळलं ना? एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे अँड इन बिटवीन देम वी हॅव टू पुट मायनस. गॉट इट? ओके, चलो नेक्स्ट लिहा. y is equal to cos x divided by sin x. y is equal to cos x divided by sin x. म्हणजे हे कोण आहे? This is cot x and derivative of cot x is minus cos x square. We already know it, but we have to use here division formula and check if derivative of cot x comes as minus cos x square x. Okay, chalo write this. Y is equal to cos x upon sin x, and right in front of it find its derivative, and right in front of this find its derivative. Okay, chalo चला हे पण मी एक्सप्लेन करतो बा, हे पण मीच एक्सप्लेन करतो, तुम्हाला करायला देतो, पण तुम्ही आता करू नका. ए तुम्हाला मी न्यूमेरिकल्स करायला देतो, प्रॅक्टिस करायला, पण हे वाला मलाच करू द्या. इकडेच बघा, फुल कन्सन्ट्रेशन. एकदा अंडरस्टँड झाले की पुढचे तुम्ही करा, तुम्हाला मी देतो करायला. चलो इधर देखो रे. तो कैसा y डॅश डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज इक्वल टू काय करायचा? पहिलं काम काय? फर्स्ट काम we have to take square of denominator. खालचा आहे का त्याचा स्क्वेअर मारून टाकायचा, खाली जे दिसालय का त्याचा स्क्वेअर मारून टाकला. पहिलं काम झालं. दुसरं काम खालचा आहे तसा वर चढवायचा, म्हणजे डिनॉमिनेटर जे आहे याचा स्क्वेअर मारला, आहे तसा वर चढवायचा. खालच्याचा स्क्वेअर खालचा आहे तसा वर चढवला, राईट. मग दुसरा कोण राहिला? वरचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह मारा. हा आहे तसा लिहिला तर याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह किती? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन एक्स, मध्ये मायनस, पहिली जोडी आणि दुसरी जोडी यांच्यामध्ये मायनस. पहिली जोडी झाली, पहिली पेयर झाली, दुसरी जोडी लिहायची आपल्याला, दुसरी पेयर लिहायची आहे. याच्यात कसा? खालच्याचा स्क्वेअर खालचा आहे तसा वर चढवला, खालचा आहे तसा वरच्याचा डेरिव्हेटिव्ह. मग याचा एकदा डेरिव्हेटिव्ह झाला, आता याचा एकदा डेरिव्हेटिव्ह झाला, मध्ये एकदा आहे तसा लिहायला लागेल. याचा एकदा डेरिव्हेटिव्ह मारला, मग एकदा आहे तसा लिहायला लागेल. मग याला आहे तसा लिहिला तर याचा डेरिव्हेटिव्ह मारायला लागेल. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह किती? कॉस एक्स.
एक एकट्याचा डेरिव्हेटिव्ह वर कसा एक एकट्याचा डेरिव्हेटिव्ह वर कसा एक एकट्याचा डेरिव्हेटिव्ह याला सॉल्व्ह करा बघा काय ते याला सॉल्व्ह करा चला परत एकदा जॉईन करा हे लिहून घ्या परत एकदा जॉईन करा आणि याला सॉल्व्ह करा बघा येते का मायनस कोसेक स्क्वेअर येते का बा चलो करो